नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव कोल्हापूर महामार्गावर संकेश्वर जवळील वन्याळी उड्डाणपुलावर शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास इनोव्हा कार व कंटेनर वाहनाच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर 3 जण जखमी झाले. ठार झालेल्याचे नाव निलेश शिवाजी कुऱ्हाडे, वय 39, राहणार सुपणे, तालुका कराड, जिल्हा सातारा असं असून इनोव्हा कारमधील इतर प्रवासी सौरभ संजय पाटील, वय 30, भूषण कमलाकर जांभळे, वय 24 तसेच ट्रेलर चालक जहांगीर अब्दुल गफार शेख हे जखमी झालेत. काही जखमींना बेळगाव व कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर कणगलेतील ग्लास फॅक्टरीकडून बेळगावच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रेलर विरुद्ध दिशेला जाऊन इनोव्हा कारला समोरासमोर धडकला. इनोव्हामध्ये 5 प्रवासी होते. या अपघाताची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरू आहे. नवरात्री उत्सवात निघणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये सर्वात मोठी दौड मानली जाणारी म्हणजे शहापूरची दौड. सर्वाधिक वेळ चालणारी ही दौड जवळजवळ 15 किलोमीटरची असते. दरवर्षी ह्या दौडीमध्ये सहभागी होणाऱ्या शिवप्रेमींची उपस्थिती लक्षणीय असते. काल कोसळणाऱ्या पावसामुळे दौडीच्या स्वागताची तयारी करणाऱ्या शिवभक्तांचा हिरमोड झाला होता. पण आज सकाळी पाऊस थांबल्यानं दुर्गामाता दौडला मोठी गर्दी होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवप्रेमींचा सहभाग अभूतपूर्व होता. दौडीच्या अग्रभागी परमपवित्र भगवा ध्वज, त्यानंतर शस्त्र पथक, भगवे फेटेधारी ध्वजरक्षक पथक, महिला व तरुणी, त्यामागे शेवटी तरुण कार्यकर्ते असा दौडीचा स्वरूप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शिस्तीचे दर्शन घडवित होते. अशातच महिलांनी काढलेल्या रांगोळ्या, शिवप्रेमींवर होणारी पुष्पवृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनले होते. आज रविवारी शहापूर अंबामाता मंदिर येथून दौडीस प्रारंभ करण्यात आला. नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला. प्रेरणा मंत्राने दौडीस सुरुवात करण्यात आली. शहापूर, खासबाग, आनंदवाडी आदी भागात जाऊन ही दौड बसवेश्वर चौक गोवावेस येथे दौडीची सांगता झाली. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पशुपालन आणि पशुवैद्यकीय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व रेबीज दिनानिमित्त रेबीज निर्मूलन व उचित लसीकरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालय बेळगाव येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक शंकर पाटील होते, तर उपमहापौर वाणी जोशी, संजू ननंद्रे, डॉक्टर रवी संकेगौडर, राजेंद्र जैन तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शहरातील विविध पशुप्रेमींना सन्मानित करण्यात आले. उपमहापौर वाणी जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की रेबीज नियंत्रणासाठी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करणे, त्यांचे लसीकरण करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना अन्न देणे टाळणे आवश्यक आहे. यासोबतच रेबीज संदर्भात समाजात व्यापक जनजागृती होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी रेबीज प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती घेतली असून लसीकरण मोहिमेसही प्रतिसाद दिला. जागतिक रेबीज दिनानिमित्त आज जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह विविध वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी रेबीजबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या संदेशांवर आधारित रांगोळ्यांचे सादरीकरण केले. रेबीज झाल्यास वेळेत उपचार घ्या, जखम स्वच्छ पाण्याने धुवा, शासकीय दवाखान्यात लस घ्या, कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नका अशा महत्त्वपूर्ण संदेशांचा समावेश रांगोळ्यांमध्ये करण्यात आला होता. याशिवाय कुत्र्यांचे संगोपन, त्यांच्या लसीकरणाचे महत्त्व व ते घराचे रक्षण करणारे मित्र आहेत या विषयांवरही रांगोळ्यांमधून प्रभावी चित्रण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। यावेळी उपस्थित अधिकारी व आयोजकांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करून रेबीज नियंत्रणासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले। कर्नाटक राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचा निधी काही महिन्यांपासून रखडलेला असला तरी उर्वरित हप्ता लवकरच खात्यात जमा केला जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे। या योजनेतून आतापर्यंत 50,000 कोटी रुपयांचा निधी 20 हप्त्यांमध्ये वितरित करण्यात आलाय। सध्या केवळ जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। महिला व बालविकास खात्याने अर्थ खात्याकडे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला आहे। त्यामुळे 4-5 दिवसात प्रलंबित रक्कम जमा होण्याची शक्यता असून विजयादशमीपूर्वी 1 हप्ता खात्यात येईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। सरकारकडून योजनेत काही तांत्रिक अडचणी असूनही योजना सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय। ऑक्टोबरपासून नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली जाईल असे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी सांगितले। उडुपी येथे पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत लाभार्थ्यांच्या अलीकडच्या सर्वेक्षणात 7,70,000 रेशन कार्ड धारकांना अपात्र म्हणून ओळखलं गेलं आहे। या 7,70,000 रेशन कार्ड धारकांना बीपीएल श्रेणीतून एपीएल मध्ये रूपांतरित केलं जाईल। मागील सरकारे कोणत्याही पडताळणीशिवाय नागरिकांना बीपीएल कार्डे देत राहिली। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये 50% जास्त बीपीएल कार्ड नाहीत। कर्नाटकात 75% जास्त कार्डे आहेत। विकसित राज्य असूनही 1,28,00,000 बीपीएल आणि अंत्योदय कार्डधारक आहेत असे त्यांनी सांगितले। खमकारहट्टी ब्रिज परिसरात गांजा सेवन करून कंटेनर चालवणाऱ्या चालकाने वाहनावर नियंत्रण गमावल्याने कंटेनर दुभाजकावर जाऊन पलटी झाला। या अपघातात चालक आणि क्लीनर किरकोळ जखमी झाले असून गांजा सेवन केल्याचं वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानं दोघांवर एफआयआर दाखल करण्यात आलाय। अपघातग्रस्त कंटेनर धारवाडहून बेळगावकडे येत असताना हा प्रकार घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिलीप कुमार रामतीर्थ निषाद वय 25 आणि हिमांशू टिल्टू निषाद वय 25 असून ते दोघेही आंबेडकर नगर उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत। या दोघांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली असता त्यांनी गांजा सेवन केल्याचं निष्पन्न झालं। यानंतर हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुंदरेश हुळेंनवर, उपनिरीक्षक अविनाश एवाय आणि बीके मिडगार यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। कर्ले गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभारण्याचा संकल्प करत छत्रपती शिवाजी स्मारक सेवा समिती व ग्रामस्थ मंडळांच्या संयुक्त विद्यमाने या ऐतिहासिक कार्याची सुरुवात करण्यात आली आहे। आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी चौथऱ्याच्या स्लॅब भरणी सोहळा मोठ्या उत्साहात आणि ग्रामभावनेने युक्त वातावरणात पार पडला। ग्रामस्थांनी एकत्र येऊन या कार्यासाठी सामूहिक योगदान आणि श्रमदान करत ऐक्याची भावना दाखवली आहे। गावाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येणारी ही मूर्ती गौरवशाली इतिहासाचं प्रतीक ठरणार असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। या उपक्रमात युवक, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले असून लवकरच मूर्ती पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील टप्प्याचे काम सुरू होणार आहे। महात्मा फुले रोड, शहापूर, बेळगाव येथे श्रीराम इनोव्हेशन द इंटेरियर मॉल या नवनवीन शोरूमचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। या शोरूममध्ये ग्लेन आणि सर्विटी इटालिया या नामांकित कंपन्यांच्या स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक व उपयुक्त उत्पादनांचा विस्तृत संग्रह ग्राहकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे। आधुनिक जीवनशैली लक्षात घेऊन आकर्षक डिझाईन व टिकाऊ गुणवत्तेची उत्पादने यामधून गृहिणींना तसेच ग्राहकांना नवे पर्याय मिळणार आहेत। शोरूमची संकल्पना श्रीराम इनोव्हेशनचे संचालक सचिन हंगिरगेकर यांची आहे।
उद्घाटन सोहळ्याला क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, आर्किटेक्ट कुलदीप हंगिरगेकर, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश तुपची व सचिव वीरेश शेट्टणावर, बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मुदगेकर, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रभाकर नागरमुन्नोळी, उद्योजक मुकेश पोरवाल, ॲडव्होकेट कमल किशोर जोशी तसेच क्रेडाई वुमन्स विंगच्या करुणा हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते. आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी पही वाइब्स फाउंडेशनतर्फे दसरोत्सवानिमित्त एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. बेळगाव किल्ला परिसरातील श्री दुर्गादेवी मंदिरात 9 ट्रान्सजेंडर महिलांना आमंत्रित करून त्यांची साडी चोळीने ओटी भरण्यात आली. नवरात्रोत्सवातील 9 दिवसांचं प्रतीक म्हणून प्रत्येक ट्रान्सजेंडर महिलेला विविध रंगाची साडी भेट म्हणून देण्यात आली. या 9 साड्या नवरात्रीत पूजल्या जाणाऱ्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या 9 देवी स्वरूपांचे प्रतीक होत्या. या उपक्रमातून केवळ दैवी स्त्री शक्तीचं पूजन झालं नाही, तर ट्रान्सजेंडर समाजाचे सामर्थ्य आणि जिद्दीचाही गौरव करण्यात आला. या प्रसंगी संचालिका पद्मजा गरगट्टी तसेच सदस्य भूविका होसेट्टी, राघवेंद्र नायडू, किरण नरगुंदकर आणि मेघा दुदामी आदी उपस्थित होते. पही वाइब्स फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका रक्षा यू यांनी कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानले. पाटील गल्ली परिसरात एक हृदयस्पर्शी घटना घडली. फुलबाग गल्ली येथील अभिषेक मुसंडीकर हे बँकेमध्ये 2.5 लाख रुपये डिपॉझिट करण्यासाठी निघाले होते. मात्र मशीन बंद असल्यामुळे ते घरी परतत होते. जॅकेटच्या खिशात ठेवलेले नोटांचे बंडल आणि मोबाईल हाताळताना 1.5 लाख रुपये रस्त्यावर पडले हे त्यांना कळलंच नाही. तेवढ्यात तिथून जाणारी किरण सूर्यकांत पवार राहणार तहसीलदार गल्ली आणि पवन गोपाळ बेळगावकर राहणार बस्तवाड या 2 तरुणांनी रस्त्यावर पडलेली बंडल पाहिली. त्यांनी प्रामाणिकपणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने अभिषेक यांच्यापर्यंत पैसे पोहोचवले. या दुर्मिळ प्रामाणिकतेचं शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. प्रामाणिक नागरिक आणि सजग पोलीस दलामुळे समाजात अजूनही चांगुलपणाचं मूल्य जपलं जात असल्याचा विश्वास पुन्हा दृढ झालाय. कर्नाटक सरकारच्या अन्नभाग्य योजनेतून मिळणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करणाऱ्या एकाला पोलीस व अन्न नागरी पुरवठा विभागाने अटक केली आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा ऐगळी तालुका अथनी येथे करण्यात आली. राजू बसरंगी राहणार ककमरी तालुका अथनी असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 7 क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आलाय. हा तांदूळ अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित होण्याऐवजी बेकायदेशीरपणे खासगी वाहतूक करून बाजारात विक्रीसाठी नेला जात होता अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही संयुक्त कारवाई बाडगीजवळ करण्यात आली असून अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी प्रताप रायकर आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सागणूर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बेळगावच्या केळकर बागेतील आदिशक्ती देवीच्या मंडपात देवीला ओटी म्हणून अर्पण केलेल्या साड्या, खण, नारळ व फळांची चोरी झाल्याची घटना आज रविवारी समोर आली आहे. हा प्रकार केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता समाजाला अंतर्मुख करणारा ठरलाय. एका स्त्रीला जर देवीच्या ओटीतून आलेली साडी चोरी करून उदरनिर्वाह करावा लागत असेल तर ही केवळ तिची चूक नसून संपूर्ण समाजाचे अपयश आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. उत्सव मोठा साजरा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या मंडळांनी आता या घटनांवर विचार करण्याची गरज आहे. माझा उत्सव मोठा की तुझा या स्पर्धेपेक्षा समाजातील गरजू महिलांना मदतीचा हात देणं हे खरं धार्मिक कर्तव्य ठरावं. उत्सव साजरं करणं हे जसं महत्त्वाचं आहे तसेच समाजातील दुर्बल वर्गाला सक्षम करणं हेही मंडळांचं एक मोठं कर्तव्य आहे. जर प्रत्येक मंडळ आपल्या खर्चाचा एक छोटा भाग समाजासाठी खर्च करत असेल तर कोणालाही अशा परिस्थितीत जगावं लागणार नाही अशा भावना या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. बेळगाव येथे येत्या 2 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या ऐतिहासिक दसरोत्सवाचे आयोजन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे यासाठी कडोली ग्रामपंचायत आणि काकटी पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी सांगितले की दसरा उत्सवावर CCTV आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कडक नजर ठेवली जाणार असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील होते. यावेळी डॉक्टर विनोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कडोलीच्या दसऱ्याच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
म्हैसूरनंतर कर्नाटकातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा कडोलीचा दसरा हा सामाजिक सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून युवकांनी संयम पाळून उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले। बैठकीस गावातील मान्यवर, पोलीस अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नेगिनहाळ येथे मटका जुगार खेळवत असलेल्या एका व्यक्तीला बैलहोंगल पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीच्या जवळून 400 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। वाल्मिकी सर्कलजवळ मटका खेळ सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून जैनुल बशीर अहमद बसरीकट्टी राहणार नेगिनहाळ याला ताब्यात घेतले। त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे। शिवबसवनगर येथील नव्या बांधकाम स्थळावरून लोखंड चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विनायक परशुराम मरणहोळकर, वय 44, राहणार शिवाजीनगर असं आहे। 23 ऑगस्ट 2025 रोजी सुरणावर हॉस्पिटलसमोर सुरू असलेल्या नव्या बांधकामावरून लोखंड चोरण्याचा प्रयत्न झाला होता। या संदर्भात लक्ष्मण मेलमेट्टी, मूळ गाव मुतनाळ, सध्या राहणार शिवबसवनगर यांनी फिर्याद दिली होती। या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला होता। तपास पूर्ण करून विनायक मरणहोळकर याला काल शनिवारी रात्री अटक करण्यात आली। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अय्यप्पा स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी। दसऱ्यानिमित्त 22 सप्टेंबरपासून सबरीमलाला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे। सोमवार व रविवार हे 2 दिवस ही गाडी 14 आठवडे नियमित धावणार असल्याची माहिती रेल्वे खात्याने दिली आहे। ही विशेष रेल्वे हुबळी ते कोल्लम दरम्यान धावणार असून मार्गामध्ये हावेरी, दावणगेरी, अरसिकेरी, तुमकूर, बेंगळूर, कृष्णराजपुरम, सालेम, इरोड, तिरुपूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, चेंगणूर यांच्यासारखे अनेक महत्त्वाचे स्थानके आहेत। रेल्वे क्रमांक 07313 ही गाडी दर रविवारी दुपारी 2:15 वाजता हुबळीहून सुटणार आहे, तर रेल्वे क्रमांक 07314 ही दर सोमवारी सायंकाळी 5 वाजता कोल्लमहून सुटणार आहे। उत्तर कर्नाटकातील भाविकांसाठी ही सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे। भारतीय जनता पक्ष महामंडळ जिल्हा बेळगाव यांच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारने घेतलेल्या जनकल्याणकारी निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। पूर्वी 5% ते 28% दरम्यान असणारी कर संरचना आता 0% ते 18% दरम्यान निश्चित करण्यात आली आहे। या निर्णयामुळे सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असं मत माजी आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केलं। या ऐतिहासिक निर्णयामुळे महागाईचा बोजा कमी होणार असून जीवनावश्यक वस्तूंवरचा आर्थिक ताण कमी होईल असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। सबका साथ सबका विकास या तत्वानुसार सरकार काम करत असल्याचंही भाजपच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं याच्या गजरात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर शारदीय नवरात्रोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। आज रविवारी 7व्या माळेला डोंगरावर हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं। गेल्या 6 दिवसात जवळपास 4 लाख भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलंय। आज रविवार ज्योतिबाचा मुख्य दिवस असून श्री ज्योतिबा देवाचा सोहन कमळातील 6 पाकळ्यांची सुवर्णालंकारित खडी महापूजा बांधण्यात आली। तसेच श्री चोपडाई देवीची गरुडारूढ महापूजा भक्तिभावाने पार पडली। सोमवारी नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाल्यापासून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत। तेल, गुलाल, श्रीफळ, कडाकणी, दवणा अर्पण करत भक्तांनी आस्था व्यक्त केली। आठवड्याच्या शेवटी आणि सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे। दर्शन मंडप ते मंदिर परिसरापर्यंत रांगा लागल्या होत्या। प्रशासन आणि मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था केली आहे। केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बेंगळूर आणि मुंबई दरम्यान एक नवीन सुपरफास्ट रेल्वे मंजूर केली आहे, अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिली। या मंजुरीमुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांची 30 वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे। तेजस्वी यांनी स्पष्ट केले की रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की आम्ही लवकरच बेंगळूर आणि मुंबई दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सुरू करणार आहोत। दोन्ही शहरे प्रमुख आर्थिक केंद्रे आहेत आणि त्यांच्या स्थानकांवरील क्षमता वाढल्यामुळे हे शक्य झालं आहे।
जरी बेंगळूर आणि मुंबई ही भारतातील 2 प्रमुख आर्थिक केंद्रे असली तरी दोन्ही शहरे फक्त एकाच रेल्वेने जोडलेली जाणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी लोकमान्य रंगमंदिर कोंडवाळ गल्ली बेळगाव येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील व्यासपीठ धैर्य वाढावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, वक्तृत्व कला जोपासावी आणि आपले विचार श्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडता यावेत यासाठी प्राथमिक म्हणजेच 4थी ते 7वी, माध्यमिक म्हणजेच 8वी ते 10वी आणि महाविद्यालयीन म्हणजेच 11वी ते पदव्युत्तर अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.